मी बाळूमामा भक्त अक्षय. आम्ही बघा नंबर 4 मध्ये सेवेला आहे. पुजाऱ्यांनी सकाळ सकाळ सुंदर अशी पूजा केलेली होती आणि आम्ही सर्वजण पण बाळूमामांच्या दर्शनासाठी उपस्थित होतो. त्यानंतर आज तळ काळजला जाणार होता त्यामुळं आमची पण पुढे जायची घाई चाललेली होती. त्यानंतर सुंदर अशा रीतीनं मावशी आलेल्या होत्या, सर्व भाविभक्त आलेले होते. बाळूमामांच्या पालखीचं यथोचित असं स्वागत केलेलं होतं काळजकर ग्रामस्थांनी आणि खूप मोठ्या संख्येनं भाविभक्त उपस्थित होते. काळजमधील भंडाऱ्याच्या उधळणमध्ये पालखीचं प्रस्थान चाललेलं होतं, तुम्ही बघू शकताय. आम्ही पण तिथं आमचं सर्व काम आवरून आलेलो होतो. त्यानंतर आज माझ्याकडे स्वयंपाकाचं काम नव्हतं, मग पाजायला आलो, थोडंसं मेंढक्यांना मदत करू लागायला आणि कोणती पण तळावरती सेवा केली तरी पण चालतंय, त्यामुळं थोडंसं मदत करू लागितली. त्यानंतर बाकीची पण खांड यायला लागलेली होती, निळं खांड आलेलं होतं. त्यानंतर आम्ही पण जरा थोडंसं खंडोबाच्या दर्शनाला गेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला आमच्याच बागेतील हिरवं खांड पण समोरून येताना दिसलं. त्यानंतर तिथल्याच मंदिरात आम्ही प्रवेश करता करता तिथं हरिनाम सप्ताह चाललेला होता, तुम्ही बघू शकता. लहान मुलांचं पण फुगडी वगैरे चाललेली होती. त्यानंतर खंडोबाच्या दर्शनाला देवळात गेलो आणि सुंदर अशा रीतीनं देवाचं दर्शन घ्यायचं होतं, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर अशा रीतीनं देवाच्या मूर्त्या होत्या तिथं आणि खूप प्रसन्न वाटतं. कोणत्याही देवापाशी जावा तुम्ही, मनाला खूप प्रसन्न वाटतं. बाईंचं पण दर्शन घेतलं आम्ही. त्यानंतर आमच्या मोठ्या पिल्लांचं खांड आलेलं. मोठ्या पिल्लाच्या खांडाने सुंदर अशा रीतीनं खंडोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारलेली. खूप सुंदर नजारा होता हा. त्यानंतर चोपडे महाराजांनी थोडंसं ग्रामस्थांना मेंढी माऊली बाळूमामांबद्दल थोडंसं माहिती सांगितली. सर्वांना मानाचा जय बाळूमामा.